नमस्कार मित्रांनो, महिन्याच्या 1 तारखेला पगार हातात येतोय आणि 10 तारखेपर्यंत खिसा रिकाम होतोय आणि उरलेलं 20 दिवस आपण पुढच्या पगाराची वाट बघत घालवतोय, उसनवारी करतोय, तडजोडीत जीवन जगतोय. हा अनुभव तुमचा पण आहे का मित्रांनो? आजपर्यंत यूट्यूबवर फायनान्शियल प्लॅनिंगचे तुम्ही हजारो व्हिडिओ बघितले असतील. ते व्हिडिओ करोडपती कसे व्हायचं हे सगळं सांगतील. पण ते नियम कोणासाठी आहेत? ज्यांचा पगार 50,000 1,00,000 रुपये आहे त्यांच्यासाठी. पगारातले 20% वाचवा, स्टारबक्सची कॉफी पिऊ नका, पिझ्झा खाऊ नका. अरे पण माझ्या भावाचा पगारच मुळात 15-20 हजार रुपये आहे, जो एखाद्या छोट्या कंपनीत, दुकानात, फॅक्टरीत, निमशहरी भागात काम करतोय. त्याचं काय करायचं? त्याची लढाई ही लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी नसते. त्याची लढाई असते कसं बसं जीवन जगायचं आहे. मग ते रडत असू द्या किंवा हसत असू द्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना, मी माझ्या प्रॅक्टिकल लाईफमधून तुमच्यासोबत शेअर करतोय. हा व्हिडिओ जमिनीवरच्या वास्तवावर आधारित आहे. आज आपण अशा प्रॅक्टिकल आणि देशी नियमांवर बोलणार आहे, जे वापरले तर 10-15 हजार 20 हजार पगार असणारा माणूस देखील पैशासाठी कधीही कुणापुढे हात पसरणार नाही. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. बचत कशी करावी, गुंतवणूक कुठे करावी, कर्जातून कसे बाहेर पडावे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हातात पैसे का टिकत नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 5वा पॉईंट असा आहे जो आजपर्यंत कोणीही डिस्कशनला घेतला नाही. तो पॉईंट तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मोठं खोटं आपण स्वतःला काय सांगतो माहीत आहे का? माझा पगार कमी आहे, माझे सगळे पैसे वाचत नाही आहेत. भावानो, पाण्याची टाकी कितीही मोठी असू द्या, जर तिला एखादं छोटं छिद्र असेल तर ती टाकी रिकामी व्हायला वेळ लागत नाही. आपल्या बजेटमध्ये अशीच एक छोटी छोटी छिद्रे असतात, ज्याला मी चिल्लर गळती असं म्हणतो. चला एक हिशोब करूया. तुम्ही रोज कामावर जाता, दुपारचा 10 रुपयाचा चहा, सोबत एखादा 20 रुपयाचा वडापाव किंवा नाश्ता करता, मित्रांसोबत सिगारेट, तंबाखू, गुटखा हे आज सर्रासपणे ग्रामीण भागामध्ये, निम शहरामध्ये दिसून येते. दिवसाला 50 रुपये सहज संपतात. पण 50 रुपये गुणुले 30 दिवस करा, 1500 रुपये होतात. म्हणजे 15,000 पगारातले 1500 रुपये तुम्ही फक्त व्यसनांवर आणि टाइमपासवर उडवताय. म्हणजे तुमच्या घामाच्या पैशातील तब्बल 10% रक्कम अक्षरशः दुरासारखी उडून जाते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गरीब आहात, तर हा 1500 रुपयांचा खर्च आजच्या आज बंद करा. हेच 1500 रुपये जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर पुढच्या 10 वर्षात तुमच्याकडे लाखो रुपये उभे राहू शकतात. श्रीमंत होण्यासाठी मोठा पगार लागत नाहीये, तर चांगल्या सवयी लागतात. व्यसन सोडा, पैसा आपोआप वाचेल. आता तुम्ही म्हणाल, पगार हातात आला की नेमका वाटायचा कसा, खर्च मॅनेज कसा करायचा? कोणतेही 50-30-20च्या इंग्रजी नियमाची आपल्याला गरज नाही. आपण आपल्या गावरान 3 डब्याचा फॉर्म्युला वापरणार आहे. पगार झालं की 3 भाग करायचं. पहिला डबा गरज, 80% पगार म्हणजे 12,000 रुपये. जर पगार 15,000 असेल तर 12,000 रुपये घर खर्च, रेशन, लाईट बिल, मुलांचं शिक्षण, पेट्रोल यासाठी बाजूला काढून द्या. यात तुम्हाला महिना काढायचा आहे. इथं एक ट्रिक सांगतो. किराणा माल सुट्टा आणण्यापेक्षा डीमार्ट सारख्या ठिकाणून होलसेल दुकानातून महिन्याचा एकदाच भरा. तिथं 10 ते 15% बचत तर नक्कीच होते. हां, पण डीमार्टमध्ये जाणार असाल तर लिस्ट करून जावा. 500चा बाजार आणायला गेलो आणि 2,000चा माल घेऊन आलो, असं व्हायला नको परत. दुसरा डबा संकट मोचन निधी, 10% पगार म्हणजेच 1500 रुपये. होय, हे 1500 रुपये गुपचूप पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये किंवा बँक खात्यामध्ये टाका, ज्याचं ATM कार्ड तुमच्याकडे नाही. या पैशाकडे बघायचं सुद्धा नाही. हा पैसा फक्त आणि फक्त तेव्हाच बाहेर येईल जेव्हा घरात एखादं मोठं आजारपण, अपघात होईल किंवा नोकरी जाईल. याला इमर्जन्सी फंड म्हणतात. जोपर्यंत तुमच्याकडं 30 ते 40 हजार जमा होत नाहीत, तोपर्यंत हा डबा भरत राहायचं. तिसरा डबा भविष्य आणि गुंतवणुकीचा, हा पण 10%च ठेवा, म्हणजेच 1500 रुपये. आता उरलेले 1500 रुपये. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, तर मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका. यातले 500 रुपये निफ्टी 50च्या इंडेक्स फंडामध्ये जरी SIPच्या माध्यमातून लावले तरी चालतील. शेअर मार्केटची तुम्हाला भीती वाटते ना, इंडेक्स फंडामध्ये कम्पॅरेटिव्हली धोका कमी असतो, पण धोका इथं देखील असतो, कारण तुम्ही देशातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये पैसा लावलेला असतो. उरलेले 500 रुपये डीमॅटमधून गोल्ड ETF खरेदी करा आणि उरलेले 500 रुपये, भावनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हे 500 रुपये स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी वापरा. पण 15,000 पगार असणाऱ्या माणसाच्या घरात जर कुणी आजारी पडलं तर दवाखान्यात 50,000चं बिल अख्खं घर रस्त्यावर आणतं. यामुळं हेल्थ इन्शुरन्स सर्वात पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मी त्याला सोशल टॅक्स असं देखील म्हणतो. कर्जाचा फासा, EMIचं ट्रॅप. मित्रांनो, आपल्याकडे एक भयंकर आजार आहे. तो आजार म्हणजे लोक काय म्हणतील. पगार 15,000 असतो, पण मोबाईल 30,000चा पाहिजे. मग काय, दुकानात जायचं, EMIवर
हप्त्यावर फोन घ्यायचा, लग्नात स्वतःचे ऐपत नसताना देखील कर्ज काढून मोठा आहेर करायचा, सणासुदीला शेजाऱ्याला दाखवण्यासाठी कर्ज काढून महागडी कापडे घ्यायचे, मुलाचा वाढदिवस कर्ज काढून मोठ्या हॉलमध्ये करायचा. याला मी सोशल टॅक्स म्हणतो. समाजाला दाखवण्यासाठी केलेला खर्च. नीट ऐका, EMI हा गरिबीला अधिक गरीब बनवण्याचा सापळा आहे. मोबाईल दुकानातील 0% फायनान्सचे बोर्ड तुम्हाला भिकारी बनवण्यासाठीच लावलेत. जर एखादी वस्तू तुम्ही खिशात रोख पैसे घेऊन खरेदी करू शकत नसाल तर ती वस्तू घेण्यासाठी तुमची आर्थिक लायकी अजून आलेली नाहीये, हे आधी मान्य करायला शिका. 15,000 पगारात जर तुम्ही महिना 3 ते 4,000 मोबाईल किंवा टीव्हीचा EMI भरत असाल, लोक तुम्हाला खायला देणार नाहीत. मग कर्जमुक्ती कशी करायची? जर तुमच्यावर आधीच कर्ज असेल तर एक वही पेन घ्या, तुमचे सर्व कर्ज लिहून काढा. जे कर्ज सर्वात लहान आहे, मित्राचे 2,000 रुपये द्यायचे आहेत, एखादा छोटा हप्ता असेल त्याचा, ते सर्वात आधी फेडा. स्नोबॉल इफेक्ट्स म्हणतात त्याला. छोटं कर्ज संपलं की मेंदूला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो, ताकद वाढते. मग त्यापुढचं मोठं कर्ज फेडायला घ्या आणि परत नवीन कर्ज घेणं बंद करा. त्याचबरोबर अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता अनेकांचा प्रश्न असतो की सर, मुलांचं शिक्षण, मुलीच्या लग्नासाठी काय करायचं? मित्रांनो, LICच्या एजंटच्या नादाला लागून LICच्या महागड्या पॉलिस्या घेऊ नका. जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर सर्वात आधी पोस्ट ऑफिसमध्ये जावा, सुकन्या समृद्धी योजनेचं खाते उघडा, महिन्याला 500 किंवा 1000 रुपये भरा. मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला सरकारकडून चांगल्या व्याजासकट मोठी रक्कम मिळेल. मुलांसाठी PPF मध्ये अकाउंट उघडा. हे पैसे सुरक्षित राहतात आणि टॅक्स पण लागत नाही. छोट्या पगारात मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. सर्वात महत्त्वाचं 5वा पॉईंट, आता तो 5वा आणि व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. कुठलाही फायनान्स गुरु तुम्हाला हे सांगणार नाही. मी तुमचा मोठा भाऊ आहे म्हणून तुम्हाला हे कटू सत्य सांगतोय. मित्रांनो, तुमचा 15,000 20,000 पगार असेल आणि तुम्ही किती जरी या पगारात काटकसर केली, तुम्ही कितीही पै वाचवले, तर तुम्ही करोडपती बनू शकत नाही. ही रक्कम फक्त कसंबस जीवन जगण्यासाठी आहे. म्हणून तुमचं पहिलं ध्येय पैसा कसं वाचवू हे असायला बिलकुल नको आहे. तुमचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं ध्येय काय असलं पाहिजे? पुढच्या 2 वर्षात माझा 15,000चा पगार 35,000 रुपये कसा होईल? जर मित्रांनो तुम्ही दुकानात काम करत असाल तर सेलचं नवीन तंत्र शिका. तुम्ही फॅक्टरीत असाल तर नवीन कोर्स करून घ्या, नवीन टेक्निक शिका. सुट्टीच्या दिवशी झोपा काढण्यापेक्षा नवीन एखादं स्किल शिका. मग ते ड्रायव्हिंग स्किल असेल, इलेक्ट्रिशियनचं काम असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, कॉम्प्युटर व्हिडिओ एडिटिंगचं काम असेल किंवा अजून कोणतं काम असेल. पार्ट टाईम काम सुरू करा. ज्या दिवशी तुमचं उत्पन्न 15,000वरून 35,000 होईल आणि तुमचा खर्च 12,000वरच लॉक होईल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत होण्यासाठी सुरुवात केलेली असेल. स्वतःमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करा. तुमच्या मेंदूमध्ये जेवढी ताकद आहे ना, तेवढीच ताकद तुमच्या खिशामध्ये देखील आली पाहिजे. मित्रांनो, गरिबीत जन्म घेणं हा तुमचा दोष नाही आहे, हे आपल्या हातात देखील नाही आहे. पण योग्य नियोजन न करता व्यसनामध्ये दिखाव्यापायी पैसे उडवून त्याच गरिबीत मरणं हे मात्र 100% चुकीचं आहे. आजच एक कागद आणि पेन घ्या. तुमचा पगार, तुमचा खर्च लिहून काढा. तुमची चिल्लर गळती कुठं होते ते शोधा आणि उद्यापासून हे होणार नाही याची काळजी घ्या आणि ती गळती आजच थांबवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला ते पण सांगा. आणि सर्वात महत्त्वाची विनंती, तुमच्या ज्या मित्राचा किंवा भावाचा किंवा नातेवाईकाचा पगार 10 ते 20,000च्या घरात आहे आणि जे नेहमी पैशाच्या टेन्शनमध्ये असतात, त्याला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा व्हॉट्सअपवरती. आणि कदाचित तुमच्या एका शेअरमुळं त्याचं संपूर्ण आयुष्य बदलेल, त्याचं कुटुंब आर्थिक संकटातून वाचेल. आपल्या चॅनलवर असे डोळे उघडणारे आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा, प्रगती करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.